नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ सेवा निवृत्ती राज्यवेतन असेल योजना असेल किंवा इतर वेगवेगळ्या ज्या निराधार व्यक्तींसाठी योजना असतील, त्यांना आता अतिशय अशी आनंदाची बातमी आहे. म्हणजेच की आता निराधारांची मागील 2 महिन्याचे जे मानधन आहे ते त्यांना मिळालेले नव्हते. परंतु आता म्हणजेच की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे मानधन म्हणजेच की ₹3000 त्यांना एकत्रित मिळणार आहे. त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. जसे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापन वेतनेनंतर खर्चासाठी म्हणजेच की डिसेंबर महिना किंवा नोव्हेंबर महिना 2025 करता अनुदानाचे वाटप शासन निर्णय 16 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय काय आहे आपण बघणार आहोत की 2025-26 या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये म्हणजेच की 143,72,72,हजार वृद्ध भूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेसाठी स्थापनेसाठी रुपये 57 कोटी असे रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात या ठिकाणी आलेली आहे. म्हणजेच की आता जे संजय गांधी निराधार अनुदान जे योजनेचे लाभार्थी आहेत, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा 2 महिन्याचे मानधन त्यांना देण्यात येणार आहे. आता लवकरच हे मानधन तुमच्या डीबीटी लिंक बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात येणार आहे. धन्यवाद.